सतीश, चल जाऊया. डॉक्टर तिच्याकडे निघालाय त्या अशा अवस्थेत? तिची अवस्था याच्यापेक्षा वाईट असणार सर. बस. मला कल्पना नसेल का त्याची? पण तिथं जाऊन करणार काय? काही ठरवलंय? नाही सर, आता जे होईल ते बघता येईल. आयुष्यात संधी एकदाच मिळते. ती संधी हातातनं गेली ना, काहीच उरत नाही आपल्याकडं. आणि मला असं वाटतंय ही पहिली आणि शेवटची संधी आहे आपल्यासाठी. मग आता काय करायला पाहिजे सर? आपल्याला सगळी ताकद लावली पाहिजे. आणि मला नाही वाटत तुम्ही दोघांनी जाऊन ती ताकद लागेल. तू काही वाईट मुलगा नाहीस, त्यामुळे तुझ्यासाठी जाऊन आपण रीतसर लग्नाची मागणी घातली ना, नकार द्यायला काहीच कारण नसणार आहे त्यांच्याकडे. हो सर, पण त्याच्यासाठी आई बाबा इथं पाहिजे ना. अरे मग बोलव त्यांना. हे बघ, आम्ही दोघं पण येतो तुमच्याबरोबर. आणि ह्यांची त्या गावात चांगली ओळख आहे. निदान तिथली माणसं आपलं म्हणणं तरी ऐकून घेतील. आणि मोठ्या माणसांनी बोललं ना तर प्रकरण अजून चिघळणार नाही. पण आता जे काही व्हायचंय ना ते एकदाच आणि रीतसर होऊ देत. पण वहिनी, तिकडं काय झालंय याची काहीच माहिती नाही मला. नाही नाही, त्याची काळजी तू करू नकोस. त्याची माहिती मी काढतो ना. तू फक्त आईबाबांना फोन कर, म्हणजे ते निघाले ना संध्याकाळपर्यंत इथं पोहोचतील. उद्या सकाळी जाऊ आपण बागलेवाडीला. डोंगरावरली माणसं जेवढी प्रेमळ ना तेवढीच रागीट. आपल्या माणसासाठी काय पण करायची तयारी असते त्यांची. पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना विनवणी केली ना तर काहीतरी नक्कीच चांगलं घडेल. डॉक्टर, तू आईबाबांना फोन लाव आणि अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहे की. लाव फोन लाव. हॅलो बाबा, तुम्हाला आज इकडे यावं लागेल. मी बुकिंगवाल्याशी बोलून तिकीट करतो तुमचं. ते सगळं इकडं आल्यावर सांगतो तुम्हाला. पण लई महत्वाचं काम आहे असं समजा. नाही नाही, असं काळजी करण्यासारखं काही नाही. पण तुमच्या दोघांना बी यावं लागेल. हा. आणि हे बघा, इथं काही करत बसू नका आता. जेवायला तिकडेच या. आणि येताना ह्याची गोळ्या औषधं पण घेऊन या, म्हणजे विसरायला नको. आणि नको काळजी करू, होईल सगळं नीट. येतो. हात सर जर नसते तर आपण काय करून बसलो असतो. अण्णा, नाही म्हणजे आम्ही सांगतोय म्हणून तरी ऐका. अहो कसं आहे, आत्ता नाही, गेली 2 वर्ष झाली ओळखतो मी त्याला. अहो सख्या भावापेक्षा कमी नाही तो माझ्यासाठी.
त्याच्या सगळ्या सवयी माहिती आहेत आम्हाला, चांगल्या असू देत वाईट असू देत. मनानं अगदी साफ आहे बघा, आणि कामात बी अगदी प्रामाणिक आहे. होय. आणि अण्णा, माणसं जोडायची म्हणाल तर बोलूच नका. अहो एवढा जीव लावतो ना, एखाद्यानं काळीच काढून ठेवलं त्याच्यासाठी तरी कमीच वाटतं. हा आता अशा माणसाबरोबर तुमची लेक कशी सुखानं राहील जरा विचार करा की. आता कमाईचं म्हणाल तरी एवढं कमावतो, दोघांचा संसार सुखानं होईल. आणि डॉक्टर झाल्यावर डॉक्टरची फी तर माहितच आहे की तुम्हाला. एवढं सगळं सांगून झालंय, आता ह्याच्या अपरोक्ष तुम्हाला काही शंका असेल तर बिनदिक्कत विचारा. गाव, खानदान, कुळ. अण्णा जात म्हणा की, वाणी आहे तो. घ्या म्हणजे जात सुद्धा आहे का? मग माझा जीव गेला तरी जमणार नाही. आता तुम्हीच बघा ना, जोपर्यंत तुम्हाला माझी जात माहिती नव्हती तोपर्यंत माणूस होतो मी तुमच्यासाठी, आणि जात कळली तर वाणी झालो. हो, तुमच्या धुरपीला इंजेक्शन दिलं, तुमच्या घरात राहिलो, जेवलो, तुम्ही प्रेमाने किती पाहुणचार केला माझा, तेव्हा कुठं आलती का जात मध्ये? हो, मग संसारात तरी कशाला येईल? अण्णा, यासनी घरातच कसं घेतलं तुम्ही? आता ठरलंय ना आपल्यात काय ते? आम्ही नाही घेतलं, त्याची ती आली ती. ए कुत्र्या, अख्ख्या भागात पुरीची बदनामी करून भागलं नाही म्हणून गावात आलाय का बदनामी करायला? नाही नाही, बदनामी असं काही नाही, आम्ही फक्त बोलायला आलतो अण्णांशी. आता आलाय ना तसं निघायचं. आम्हाला काय बोलायचं नाही तुमच्याशी. आमच्या गावातलं आमचं आम्ही बघून घेऊ. बाहेर व्हायचं नाही, मी झालं तरी वजन जावं येतात तुझे. हात लावायची हिंमत कशी केली तुम्ही? अण्णा, तुमच्या ओळखीचे आहेत म्हणून, नाही तर इथंच मुर्दा काढला असता त्यांचा. आणि आम्ही काय ते बांगडे भरला तो माकडा. तसं नाही. ए, अरे थांबा. अरे बघ, अरे थांबा, अरे थांबा. ए, आजा आजा आजा, थांबा म्हणतो ना. तुम्ही असं भांडणार असाल ना तर कशालाच अर्थ राहणार नाही. मला माहित होतं तुम्ही असं वागणार, म्हणून मी डॉक्टरच्या आई वडिलांना बोलवलं होतं. आता त्यांच्या समोर असं वागणार आहे का तुम्ही? आणि तुम्ही असं वागणार असणार, भांडणार असणार ना, तर मग जे होतंय ना ते चांगलंच होतंय असं म्हणायला लागेल आपल्याला. तुमच्या पाया पडतो, तुमची पोरगी माझ्या पोराला द्या. अहो, आयुष्यभर त्याने काय बी नाही मागितलं हो मला. भिकाऱ्यानं दारात येऊन भीक मागितली म्हणजे त्याला कुणी स्वतःची पोरगी देत नाही. अण्णा बस. बाबा चला इथनं. चला काय चला, मी मया सुनेला घेतल्याच्या वेळी तू जाणारच नाही. तुम्हासने अजून बी दारात उभं केलं ही तुमचं नशीब समजा. गावातली माणसं गोळा झाली म्हणजे जायचं मुश्किल होईल तुम्हाला. निघा आता. अण्णा, अहो मी सांगतोय म्हणून तरी ऐका. अहो सुखात राहील ती. तिच्या मनाविरुद्ध केलं ना, गावात तुमची इज्जत राहील, पण पोरगी नाही सुखात राहणार. सर, डोंगरावरल्या खेड्यात राहणारी माणसं आहेत आम्ही. आमच्यासाठी गावची आबरू पोरीच्या जीवापेक्षा मोठी असती. निघा तुम्ही इथनं. ऐकलं का काय म्हणले ते? निघा. काही याकडे भाषा सांगू आता? बस झाला आता. माझ्यासाठी कोणीच हात जोडायचे नाही. ज्या बापासाठी पोरीच्या जीवापेक्षा गाव महत्वाचा असेल, अशा बापाकडनं आपण तरी कुठल्या माणुसकीची अपेक्षा ठेवणार आहे? चला इथनं, चला. डोळ्यात दोन्ही श्रावणाचं पाणी
धागा तोडला या कोणी ह्या जीवाला दुरावा विसरात ह्यो छळ मन झालं ओढाण तुझ्या रमुण मन झालं ओढाण आता मला सांगा पुढं काय करायचं. त्याची पोरगी ते आपल्याला देतील असं मला तर वाटत. आणि आपल्याला तर तीच सून पाहिजे. आता मला सांगा, ती पोरगी आपल्या पोराला आवडली म्हणजे तिच्यामध्ये काहीतरी असेल की. आता तुम्हीच सांगा बा पुढं कसं करायचं. हे बघा, पुढं काय करायचं ते त्या दोघांना ठरवू देत. तुम्ही आज रात्रीच्या गाडीनं गावी जा. गावी जा? अरे असं कसं गावी जा? आम्ही आमच्या लेकराला इथं सोडून नाही जाणार. आणि ते बी त्या माणसाचं असं वागणं कळल्यावर. अहो, त्याची नका काळजी करू तुम्ही. त्याची काळजी करायला आम्ही आहे की. हा, त्याच्या केसाला पण धक्का लागणार नाही. नाही, एक तर इथं आम्ही राहतो, नाही तर आमच्या सोबत त्याला घेऊन जातो. अहो असं काय करताय मावशी? तो कसा येईल तुमच्याबरोबर? त्याचं काम इथं आहे ना. आणि तुम्ही तरी इथं राहून काय करणार? तिकडं गावी आजी एकटीच आहे ना. तिची कोण काळजी घेणार? शेजारची पाजारची 2-4 दिवस बघतील, पण रोज कोण बघायचं? हे बघा, ऐका माझं, निदान आजीसाठी तरी जावा. मी काय म्हणाले, माझ्या लेकरा संग असं झाल्यावर आमचं मन तिथं लागल. सारखा जीवाला घोर लागण्यापेक्षा आम्ही इथंच राहतो. डोळ्यासमोर आहे तो वरक घोर नाही, पण गावाकडे गेल्यावर आम्ही दोघं बी खचून जाऊ. मला वाटते डॉक्टर, 2-4 दिवस यांच्यासोबत तुम्ही पण गावी जा. पण सर, तेवढ्यात इकडं जर काही झालं तर? काही नाही होणार. इथं काय झालं तर मला कळेलच की. आणि कसं आहे, एवढ्या लगेच लगेच काय नाहीत करणार ती. आणि 2-4 माणसात लगीन करणारी माणसं नाहीत ती, मला माहिती आहे. मी ओळखतो त्यांना. 2-4 दिवस गेले, ह्या वातावरणात आपण बाहेर आलो तर काय करायचं हे आपल्याला बी सुचेल ना. कसं आहे, माणूस रागात आणि दुःखात उलटच काहीतरी करतो. आपल्या बाबतीत तसं काही नको व्हायला. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तस. जा रे बापू, आज रात्रीची तिकीट काढ. सारिका कुठं आहे? बाहेर खाटावर झोपली.
ऐका की मी काय म्हणते, तो डॉक्टर एक दोनदा येऊन गेलाय आपल्याकडं. मला काही वाईट वाटत नाही तो पोरगा. उलट तो आजा बापाच्या जीवावर बसून खातोय आणि त्यालाच पोरगी द्यायचं म्हणताय तुम्ही. त्याच्या परीस हे डॉक्टर लाखपटीनं बरं आहे. बापाच्या जीवावर खातो म्हणजे बापाच्या मोर तोच बघणार आहे ना काम सगळं. काय लोकांनी पैसे देऊन व्याज खायचं? अहो लोकांची हाय लागलेला पैसा कवाच टिकत नाही. हे डॉक्टर 4 पैसे कमी कमवत असेल पण एवढी गुरबरी करतो कीच त्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद लागत असेल त्याला. ऐका आपल्या पुरीचं भलं होईल हो. अगं वाईच कळतं का काय तुला? आ गाव भावकी पाहुणराव मी काय सांगायचं त्यासनी? आणि आपल्या पोरीचं काय? आपल्या पोरीचं काय? काय आपल्या पोरीचं? लगीन झालं लेकरं पाया झाले की विसरून जाईल सगळं. मग डॉक्टर बर लगीन झाल्यावर तुमची गाव भावकी पाहुणं बी विसरतील की मागलं सगळं? लय थोबार चालवू नका सा तू. एवढं समजा सोपं वाटतं बाई तुला? आणि त्याचा लगीन होईलच की कोणावर तरी. पण कुणा वाचून मरत नसतं या. आणि झोप आता. सकाळी लवकर उठायचंय. सकाळपासून उपाशी आहे हो सारिका. मरत उपाशी. उपाशी आहे. अहो ऐका मन झालं ओढाळ तुझ्या गमुळ मन झालं ओढाळ मन झालं ओढाळ तुझ्या रमुळ मन झालं ओढाळ अहो ऐका चल गो म्हणा. अण्णा थांबा. अहो ऐका की आता याचा नाही का परत कशाला धाडताय तिला? वाईच का बसतीस का तू? तुझ्यापेक्षा तुझ्या बहिणीला जास्त अक्कल आहे म्हणून तर तिकडे धाडा म्हणली ती. अहो पण जबरदस्तीनं कशाला उगाच गावात बोबटा. ऐका 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 माझी शपथ आहे बाप म्हणून मी आयुष्यासाठी वाईट जरी केला असेल ना तरी माझ्या मनासारखं करल. चल अहो अपुरीचा विचार करा जरा तर. जरा ऐका. ग बसती का बडबड करू नको गप. अहो पण तिला विचारा तर एकदा. अहो नाही का तिला तिथं सोडलं की तुम्ही लगेच माघारी फिरा काय. इथं घरी कोण नाही. उगाच कोणाला असं वाटायला नको हिला घेऊन आपण बाहेर गेलो होतो. आलं का लक्षात? उगाच गावात बोबाट होईल आणि कुणी विचारलंच ना तर सांगायचं रानात गेले नाही तर कॉलेजला गेले. तिथं आलं तर अहो आला तरी बी पोरीला पळवून येणाऱ्यातला नाही तो. नाहीतर आई वडिलाला घेऊन कशाला आला असता आपल्या घरी? या आधी बी नेणं सोपंच होतं की त्याला. आणि अण्णा आलं तरी मी आहे की. तुम्ही कशाला काळजी करताय? तिकडे माणसं आहेत आपली. माणसं उठायच्या आधी चला. मन झालं ओढाळ तुझ्या गमुळ मन झालं ओढाळ अरे गप्पी शिट्टीला कशाला हाक मारते? मन झालं ओढाळ तुझ्या
झार मोळा मन झालं ओढाळ हे बघ तुझ्यासाठी भजी आणलेत. ये पोरा, हे बघ तुला आवडतेत ना भजी, म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी भजी आणलेत बघ, खावर. हे बघ, हे बघ, घे घे घे. हे बघ तू नाही खाल्लं तर मग आम्ही पण नाही खाणार बरं का. बोला ना सर. अरे काही नाही, कसा आहेस विचारायला फोन केला होता. ठीक आहेस ना तू? हां सर. आईबापाच्या खुशीत दुःख संपत नाही, पण जाणवत बी नाही बघा. अजून 2-4 दिवस राहा, त्यांना पण बरं वाटेल आणि तुला बी बरं वाटेल बघ. आणि ती काय घर सोडून कुठं पळून जात नाही रे. तू म्हणलास तसं फक्त डॉक्टरी नाही तर तू बी घेतलीस की माझी. एक मिनिट सर, कोणाचा तरी फोन आलाय. हा. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी शीतली बोलत्या. शीतल बोल. हो ऐका की, सकाळी सारीला तिचा आई बाप आणि तो आजा पळवून घेऊन गेल्यात. काय? कुठं ती माहित नाही, पण तुमचा नंबर आणि निरोप असलेली नोट माझ्या दारात टाकल्या. काय लिहिलंय? काय निरोप आहे त्याच्यावर? तुम्ही म्हणाला जीव द्यायचा नाही म्हणून जिथे आहे, मला पळवून न्या, एवढंच आहे. सर मी येतोय तिकडं, तिचा निरोप आलाय. काय काय निरोप आलाय? ते सगळं तिकडं आल्यावर सांगतो सर. आता लगेच निघतो, ठेवतो. आई बाबा, मला अर्जंट साताऱ्याला निघावं लागणार आहे. तुम्ही दोघं काळजी घ्या. मी लवकर तिला घेऊन येतो. हे बघ तिचा बाप जर लईच नाही म्हणू लागला तर नीट तिला पळवून आण. अरे आपल्याला कोणाचं भ्याव नाही. सोयऱ्याचं मी बघून घेतो समजा. अरे तुझं आणि तिचं सुख हेच आम्हाला पाहिजे ना. झुरतया कोरडं आभाळ ग, नशिबी जन्माचा दुष्काळ ग, भेटी पायी मन हे भेगाळलं, नजरला सुख झालं पारख, डोळ्यात दोन्ही श्रावणाचं पाणी, तीरतीचा धागा, तोडला या कोणी, ह्या जीवाला दुरावा. विसरात ह्यो छळ दुर्पी गेली ग आपली. दुर्पी गेली ग.